नमस्कार मित्रांनो, धर्मादाय आयुक्त डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली. ते बघा, टोटल जागा होत्या बघा 179 पदासाठी ही भरती होते मित्रांनो. तर याच्यामध्ये विविध पदासाठी जागा होत्या. तर विधी सहाय्यक निरीक्षक, वरिष्ठ लिपिक आणि स्टेनोग्राफर या पदासाठी जागा होत्या मित्रांनो. तर वरिष्ठ लिपिक पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो. हा अंतिम निकाल आहे बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एकूण किती जणांचं यादीत नाव आहे, किती जणांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता, धर्मादाय आयुक्त डिपार्टमेंट अंतर्गत जाहिरात आली बघा 2025 मध्ये मित्रांनो. तर बघू शकता निकाल जाहीर झालेला आहे कधी, 24 मार्च 2026 रोजी निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. घोषणापत्र बघू शकता तुम्ही. खाली बघा अपडेट काय आहे. धर्मादाय संघटनेच्या स्थापनेवर गट ब आणि गट क पदासाठी बघा जाहिरात होती. जाहिरात कधी आली होती बघा, 9/9/2025 रोजी जाहिरात आली होती बघा. पद बघू शकता कोणते कोणते पद होते. विधी सहाय्यक, निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक या पदासाठी लिखित परीक्षा घेण्यात आली होती मित्रांनो. ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झाली होती बघा. तर बघू शकता खाली, सदर निवड यादीमध्ये समाविष्ट केले म्हणजे उमेदवाराची नियुक्ती केली जाईल असं आत होत नाही बघा मित्रांनो. तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार बघा, वैद्यकीय चाचणी होणार आहे, चारित्र्य पडताळणी अहवाल, त्याचप्रमाणे समांतर राष्ट्र अनुषंगाने सादर केलेल्या प्रमाणपत्राची सक्षम अधिकाऱ्याकडून पडताळणी केली जाणार आहे. जर माहिती खोटी असेल तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल. तर बघा मित्रांनो, आपण खाली बघूया. तर खाली बघू शकता मित्रांनो, ऑफिस ऑफ चॅरिटी कमिशनर महाराष्ट्र मुंबई. तर पोस्ट नेम बघू शकता सेनियर क्लर्क, त्याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो. तर बघू शकता हायस्कोर किती आहे बघा, 179 मित्रांनो. 179 हायस्कोर आहे मित्रांनो, 172, 170. तर तुम्ही कॅटेगरीज बघू शकता, तुमचं यादीत नाव आहे का. तर सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन मित्रांनो. कॉंग्रॅच्युलेशन्स. लवकरच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, त्यामुळे डॉक्युमेंट रेडी ठेवा. कधी पण अपडेट येईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, त्यामुळे एक पण डॉक्युमेंट मिस करू नका मित्रांनो. लवकर डॉक्युमेंट काढून घ्या. लवकरच 15 ते 20 दिवसात तुम्हाला अपडेट भेटेल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुमचा मेल चेक करत राहा. तुम्हाला टेक्स्ट मेसेज पण येऊ शकतो आणि ऑफिशियल वेबसाईटवरती व्हिजिट करत राहा. बघू शकता तुमच्या लिस्टमध्ये नाव आहे की नाही, चेक करू शकता मित्रांनो तुम्ही. अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.